लोकशाही विचाराचा बुलंद आवाज, लोक परिषद न्यूज। संत शिरोमणी गुरु रविदास महाराज जयंतीनिमित्त नवनिर्वाचित नगरसेवकांचा भव्य सत्कार। छत्रपती संभाजीनगर संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या 649व्या जयंतीनिमित्त सर्व चर्मकार समाज बांधवांच्या वतीने छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा भव्य सत्कार समारंभ उत्साहात पार पडला। हा कार्यक्रम मुकुंदवाडीचे भूमिपुत्र व चर्मकार समाजाचे समाजभूषण आमदार नारायण कुचे साहेब, अध्यक्ष अनुसूचित जाती कल्याण समिती महाराष्ट्र राज्य यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला। या सत्कार समारंभात छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे नवनिर्वाचित सन्माननीय नगरसेवक माननीय श्रीमती गंगाबाई भीमराव भवरे, माननीय सौ कमलताई रामचंद्र नरोटे, माननीय सौ मुक्ताताई किसन ठुबे, माननीय श्री सुनील भाऊ देवीदास जगताप, माननीय सौ पुष्पा रोजतकर, माननीय श्री मनोज भाऊ बंसीलाल गांगवे, माननीय सौ प्रियंका दीपक खोतकर, माननीय श्री नंदलाल सुरेश गवडे, माननीय सौ अनिता मोहन नाना साळवे यांचा समाजाच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला। कार्यक्रमादरम्यान संत गुरुदास रविदास महाराज यांच्या समतेचा, बंधुत्वाचा व मानवतेचा संदेश समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आत्मसात करण्याचे आवाहन करण्यात आले। समाजातील सर्व घटकांनी शिक्षण, एकता व सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून पुढे जाण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला। या प्रसंगी विविध मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी, मोठ्या संख्येने चर्मकार समाज बांधव उपस्थित होते। संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला। संत गुरु रविदास महाराज यांच्या विचारांना कृतीत उतरवून समाजाच्या विकासासाठी नवनिर्वाचित नगरसेवक कार्य करतील असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला। बंसीलाल कुचे यांनी सांगितले, यावर्षी जयंतीच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतील। मिरवणुकीच्या माध्यमातून रविदासजी महाराज यांची प्रबोधन करणारे देखावे, गीते व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। प्रोत्साहन देणे याकरिता आपल्या या ठिकाणी आपण हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। तर मी प्रथमतः प्रत्येक नगरसेवक जे आज निवडून आलेले आहेत, त्याचबरोबर आपल्या समितीचे अध्यक्ष आहेत, त्याचबरोबर आता आपल्यामध्ये गवळी साहेब आले, तर हे सर्वजण आपल्याला थोडक्यात मनोगत व्यक्त करतील। आपल्या संत रविदास जयंतीच्या निमित्त बैठकीचे नियोजनानुसार या 649व्या जयंतीनिमित्त हा जो आपण कार्यक्रम समाजाचा ठेवलेला आहे, या निमित्ताने आपण नेमकाच हो झालेल्या महानगरपालिकेच्या त्या नवनिर्वाचित जे आपले सदस्य आपण समाज बांधवांनी सर्वांनी एकजुटीने, एक विचाराने आपल्या हितासाठी आपण जो निवडून दिलेला आहे, त्याबद्दल आपण या समाजाच्या वतीने हा त्यांचा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम ठेवला जात आहे। याबद्दल आपण सर्वांनी एकदा टाळ्याच्या गजरे त्यांचं स्वागत करावं। संत गुरुदास महाराज की आवाज नाही ना, बेंबीच्या देठापासून संत शिरोमणी गुरुदास महाराज की, गुरुदास शक्ती, गुरुदास शक्ती। या ठिकाणी आमचे सहकारी गवळी साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे। टाळे वाजवा। नगरसेवक नंदलालजी गवळी साहेब यांचे पिताश्री यांचंही आगमन झालेलं आहे। भारतीय जनता पार्टीचा जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। मित्रांनो, या ठिकाणी आपला छोटा खाणी कार्य जयंती उत्सव समितीनिमित्त आज भावी नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला। काय सांगाल सर, काय उद्देश या माध्यमातून? संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार ठेवण्यात आला होता। मी त्याबद्दल समाजाच्या वतीने सर्वांचे आभार मानतो आणि नवनिर्वाचित नगरसेवकाला शुभेच्छा देतो। यांच्या हातून समाजाचं कार्य घडो, प्रभागात चांगला विकास हो, त्या मतदार मायबापांनी मतदान केलं, त्यांच्या विकासाच्या माध्यमातून ऋण फेडण्याचं काम, ही सदिच्छा काही ठिकाणी असं बघायला मिळतं की तुमच्या विरोधामध्ये आंदोलन, मोर्चे होत आहे, याकडे कसं बघता आपण? विरोधी वाल्यांनी जे आरोप प्रत्यारोप केले, लोकांनी मतपेटी मतदान केलं। मी भाषणातही सांगितलं, मतदान करणं माझ्या हातात, आणि कोणी आरोप केला, मी गेलो, मी
मतपेटी इलेक्ट्रिक मशीनमध्ये खालीवर केलं म्हणून निवडून आलो. माझी बहीण असेल की माझ्या प्रभागातले चारही उमेदवार असेल असं होऊ शकत नाही. आरोप बिनबुड्याचे त्यांचा प्रभाव झाल्यामुळं त्यांची मनस्थिती खराब झाली. माझं म्हणणं आहे कायद्यानुसार त्यांनी लढाई करावा. आंदोलन केलं. लोकशाहीमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिले त्या संविधानाचा आपण सन्मान करावा अशी